अरबाज देव नावे ठाणे नावे पंचकृषी प्रीमियर लीग ची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचा आपण मी स्वतः हरी पिंगळे आणि तुषार धुमाल आणि शिवतेज तावडे यांच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा देतोय. गोलंदाज पहिला चेंडू बॅटला एज लागली, पहिला मासा कराला अरबाज बॅक टू पॅव्हलियन डीजे. हॅलो नरेश दलवी गुण लेखकाच्या भूमिकेमध्ये छोटा पॅक बडा धमाका आपण बघतोय. हर्षद धारणे ज्यांना जेल टिपली त्याच्यासाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आमचे सुधीर शेठ चौधरी यांच्या माध्यमातून सुधीर शेठ चौधरी यांच्याकडे जेव्हा आम्ही पाहतो ना तेव्हा आम्हाला राज ठाकरे साहेबांची आठवण येते. अगदी त्यांची पर्सनॅलिटी सुद्धा तशीच आहे. कारण आम्ही 4 वर्ष या स्पर्धेमध्ये जोडलो गेलोय. पंचकृषी प्रीमियर लीग देव नावे आणि ठाणे नावे प्रत्येक हंगामामध्ये आम्हाला त्यांचा कॉल येतो. देव नावे आणि ठाणे नावेचे सर्व आयोजक असतील, प्रत्येक नलावडे असतील, भांड्या चव्हाण असेल, त्याच्यानंतर समर कडव असतील, त्याच्यानंतर चेतन चौधरी, सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. चेंडू गेला खेळपट्टीवरती मात्र कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत गोलीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार डीजे. धन्यवाद. अगदी तुषार जर पाहायला गेलं ना तर व्यासपीठावरती आपले बघा लहान मुलं लेडीज सुद्धा आहेत, मुली सुद्धा पाहायला मिळतात आणि छोटी मुलं सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे खऱ्या अर्थानं. अगदी त्या प्रेमा खातीर मात्र गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न अस्तित्वाची लढाई मात्र मैदानावरती चालू आहे. या चेंडूवरती काय घडलं, अडवावून मारण्याचा प्रयत्न मात्र फसला. चेंडू खेळपट्टीवरती जातोय मात्र निर्धाव. निश्चित 2 चेंडू निर्धाव गेले आणि इथे एक चौकार देखील आला. स्कोर कार्ड वरती 1-4 अशी गुणने संख्या आपल्याला पाहायला मिळते. ज्यांचा आपण आतुरतेनं वाट पाहत होतो, ज्यांनी आपल्याला या व्यासपीठावरती बोलण्याची संधी त्यांच्या डीजेच्या माध्यमातून दिली ते आदरणीय आमचे उज्ज्वल शेठ पाटील यांचं स्वागत आहे. इथे हा चेंडू यष्टिरक्षकानं केली पुन्हा एकदा चूक, या चुकीला माफी नाही. इथून मात्र पुन्हा एकदा मिळतील 4-4-4 चौकार. हॅलो नक्कीच धन्यवाद डीजे. संदीप भाई बोरले आपण बघतोय व्यासपीठावरती येतात, त्यांना पण विनंती करू या आपण व्यासपीठावरती. त्याच्यानंतर अफजलजी बेडेकर साहेबांसुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. अमित शेठ पवार साहेबांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. त्याचबरोबर आमचे बोरले साहेब देखील आलेत. संदीपजी बोरले, संदीप शेठ बोरले. अगदी आता तुषार शेवटचे 4 सामने राहिलेत. आता मान्यवर मात्र बक्षिसांची जाहिरात करतील. शेवटचे 4 सामने आहेत. शेवट गोड होणार या स्पर्धेचा. कोण होणार या ट्रॉफीचा मानकरी? देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीग. जय शेठ तावडे देखील आलेले आहेत. पुन्हा चेंडू हवेमध्ये. इथे मात्र झेल पकडण्याची संधी होती. रोहित नलावडे थोडासा अडचणीत आलाय. इथून निर्धाव चेंडूची सांगता. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 8 धावा. 8 धावा. 1-8. हरी सर हवी होतोय गोलंदाज. मी तर म्हणेल आता हवी झालाय. इथे अस्तित्वाची लढाई आहे. इथे पहिला सामना आता नॉकआउट या स्वरूपाचा पाहायला मिळतो. पहिली सेमी फायनल मैदानामध्ये रंगते. IPL फॉर्मॅट मध्ये चालू असलेला हा पुढचा खेळ आहे. इथून दोन्ही टॉप करणारे संघ एकमेकांच्या विरोधात आल्यामुळे एकाला पुन्हा संधी मिळेल. पण पहिला संघ कोणता असेल जो फायनल मध्ये जाईल याच्यावरती प्रश्नचिन्ह. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आहे. आपण बघतोय युवा पत्रकार ज्यांना पत्रकाराच्या माध्यमातून आपल्या नावाचा बोलबाला आमचे समाधानजी दिसले यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. त्याच्यानंतर आमचे उमरे गावचे रोहित
यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. सुजलजी बुरके, अनिकेत बोरे, अक्षय पाटील, शुभम पाटील, चारही मान्यवरांना आता आपण विनंती करू की या आपण व्यासपीठावरती येऊन मात्र असं नसतं व्हायचं. सागर बुरके पाहायला मिळत नाहीयेत, सागरजी बुरके, आणि आमचे अजिंक्य साखरे सुद्धा नाहीत आणि अखिल साखरे सुद्धा नाहीयेत. म्हणजे असं वाटलं होतं की काल नव्हते पण आज येतील, हॉटेलवरती असतील आमचे अजिंक्य साखरे, त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. मुर्तुजा आपण बघतो स्ट्रायकर एंडला उभा आहे. गोलंदाज मोहसिन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 8 धावा. दुसरा षटक आहे प्रगती पथावरती. मोहसिन पुलटॉस चेंडू, जबरदस्त प्रहार होता, फटक्यामध्ये दम नव्हता. या चेंडूवरती मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण होणार का? एकच धाव्या चेंडूवरती मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं, एका धावेच्या साह्यानं मात्र धावफलकावरती धावा येतात त्या 9 धावा. 9 धावा धावफलकावरती आल्या. दुसरं षटक प्रगती पथावरती. देव नावे, ठाणे नावे, पंचायत प्रीमियर लीग मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण या दुसऱ्या दिवसाच्या रजनीमध्ये मात्र मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. अगदी धावफलकावरती धावा लागल्यात. तुषार धुमाल आपण बघतोय 9 धावा लागल्यात. समृद्धी डीजेच्या माध्यमातून आमचा आवाज मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे मित्र करतायत. आमचे या ठिकाणी आपण बघतोय चेंडू गेला काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एकच धाव्या चेंडूवरती मिळती या. एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र खऱ्या अर्थानं धावफलकावरती धाबा येतात त्या 10 धाबा. 10 धावा धावफलकावरती आल्यात. अगदी चांगलं आयोजन आणि नियोजन. ठाणे नावे, त्याच्यानंतर देव नावे असेल, त्याच्यानंतर मिरकुटवाडी, तारवाडी आणि त्याच्यानंतर आपण बघतोय खऱ्या अर्थानं दहिवली, या 5 गावांनी ही मदत खऱ्या अर्थानं जी खऱ्या अर्थानं खबरदारी घेतली या स्पर्धेची. 2025 हे वर्ष आहे आणि या वर्षामध्ये 4थं पर्व आपण सासगावच्या मैदानावरती बघतोय. आप्पा आपण बघतोय आता मॅचचा आस्वाद घेतात आमचे शशिकांत आप्पा रमी सर्कल मध्ये, ज्यांना खऱ्या अर्थानं आपण बघतोय 700 कार ती आता थोड्याच दिवसामध्ये येईल देव नावे मध्ये. धावफलकावरती धावा लागल्या तर टोटल 12 धावा. ज्याने आप्पांशी मारत ना गप्पा ते पुढे गेलेत. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. या चेंडूवरती आता पंच जो काही निर्णय आता देतील पंच, आमचे दोन्ही पंच विराज आणि त्यांचे मित्र आपण बघतोय. पंचांचा इशारा आता येणं मात्र त्या ठिकाणी अपेक्षित असेल. पंच आता त्यांचा निर्णय आता आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम दिलंय. बाद झालाय फलंदाज मुर्तुजा या चेंडूवरती डीजे. रोहित नलावडे आपण बघतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. काय सुंदर कामगिरी रोहितच्या माध्यमातून कमालीची राहिली आहे या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. धावफलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 12 धावा. अरमान आणि अरबाज या चेंडूवरती अरमाननं मात्र जबरदस्त प्रहार चढवलाय. चेंडू गोलीच्या बेगाने गेला होता. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडूवरती एकच धाव मिळती. एका धावेच्या बरोबरीनं, एका धावेच्या साह्यानं मात्र षटक संपल्याचा निर्वाला मात्र पंचांचा आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 13 धावा. शशिकांत पाटील या आपण व्यासपीठावरती अमितजी पवार आपली वाढ बघतात. पवार की पावर, अमित पवार आपली वाढ बघतात आपण व्यासपीठावरती या. आता येतील, नक्कीच येतील. अगदी आपण बघतोय धावफलकावरती धावा लागल्यात. तुषार 13 धावा. उज्ज्वल पाटील यांचं जेवढं कौतुक करू ना तेवढं कमी आहे, कारण आमचा आवाज 195 देशांमध्ये पोहोचतोय. अगदी समृद्धी डीजेच्या माध्यमातून, ज्याची डीजेची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय ही लाईटची व्यवस्था असेल, त्याच्यानंतर आमचे वरगडे साहेब असतील आणि आमचे डीजे ऑपरेटर आशिष पोलेकर यांच्या माध्यमातून मात्र आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम.
सनीजी यादव यांच्याकडून मोहसिनसाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपण बघतोय जमा झालंय. मोहसिन या गोलंदाजासाठी 1 विकेट आणि 5 धाबा दिल्या. स्पीडअप घ्या. दर्पण भुरके आणि रोहित पाटील या आपण व्यासपीठावरती. आमच्या मान्यवरांचा आज वाढदिवस दिसतोय. गवस्कर साहेब शेन बॉन्ड म्हणून आम्ही काल त्यांची उल्लेख केली. अगदी ते मात्र या ठिकाणी आपण बघतोय 13 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. ओमकार गोलंदाजी मार्क वरती. ओमकार वरती आता विश्वास दाखवला तिसऱ्या षटकामध्ये. आरिफ नाडकर फार मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये. बक्षिसांची खैरात करणारे आरिफ नाडकर अगदी खेळाडूंवरती बक्षिसांची खैरात करतात. पण आज आरिफ नाडकरच्या मनगटामधली ताकद त्यांना आता सिद्ध करावी लागेल. ठाणे नावेचे ते ग्रुपग्राम पंचायत सदस्य आहेत, पण त्यांना ही या पंचायत प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवावा लागेल. गोलंदाज ओमकार मात्र गोलंदाजी मार्क वरती. धावफलकावरती धावा लागल्या. त्या टोटल 13 धाबा. संदीप भाई बोरले 13 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. आरिफ नाडकर बघा अगदी या चेंडूवरती आशाभूत नजरेने बघत राहिले. चेंडू विसावला. यष्टीरक्षक रोहित नलावडेच्या हातामध्ये. बॅटसन चेंडूचा संपर्क थोडासा विसावला. चेंडू खेळपट्टीवरती जातोय. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती झाली सांगता. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 13 धाबा. बंटी नलावडे आपण बघतोय आणि त्याच्यानंतर आमचे श्रीकांत खोत यांच्या माध्यमातून अगदी आम्हाला या ठिकाणी आपण बघतोय स्कूटी पाहायला मिळते मालिका बेरीसाठी. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. संदेश चौधरी आता खुश आहेत. मयूर पाटील आमचे फार जवळचे मित्र आहेत. आपण बघतोय नारपुले गावचे सुपुत्र लाईव्ह या ठिकाणी व्हिडिओ कॉल त्यांनी केलाय आम्हाला. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये अगदी एकच धाव आरिफ नाडकर यांना एकच धाव मिळते या चेंडूवरती. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती आता धाबा येतात त्या 14 धाबा. संदेश चौधरी आता खुश आहेत. शेवटपर्यंत कॅप काढणार नाही आता. अगदी त्याने आम्हाला कमेंटमेंट सुद्धा केली होती आणि करतील ते आता. जो स्वप्न होतं तो साकार करतील, कारण त्यांना माहिती आता हौसले बुलंद आहेत त्यांचे. कारण फलंदाज बाद झालेत आपण बघतो ठाणे नाव्याचे. पण या चेंडूवरती मोठा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला. सुंदर क्षेत्ररक्षण झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. तुतू मैमा अशी गपलत दोन्ही फलंदाजांमध्ये. रोहित नलावडे मात्र आम्हाला सांगतात 1 रन शॉट आहे. त्या ठिकाणी पंचांचा विराज सरांचा इशारा आलाय. एकच धाव या चेंडूवरती धाव पुस्तकावरती जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं आता धाव फलकावरती धाबा येतात त्या 15 धाबा. बघा आमचे नरेश दलवी किती हुशार आहेत. मला असं वाटलं होतं की 2 धावा घेतल्यानंतर ते 2 धावा टिपतील, पण ते हुशार आहेत. पंचांचा निर्णय याच्या आधीच त्यांनी एकच धाव टिपली. म्हणजे किती हुशार आहेत बघा नरेश दलवी. छोटा पॅक बडा धमाका. होराले गावचे सुपुत्र धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या 15 धाबा. मनीष मुंडे डेकू गावचे आमचे फार जवळचे समालोचक आपण बघतो. त्यांच्याकडून सुद्धा देव नाबे ठाणे पंचकृषी प्रीमियर लीग साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. खालापूर प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा आवाज 198 देशांमध्ये पोहोचवण्याचं काम झालं त्यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्यात. त्यांना सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा असतील. या मनीष मुंडे आपण व्यासपीठावरती. पंच चेंडू किती झालेत? 5. एक चेंडू बाकी आहे. ओके, शेवटचा एक चेंडू बाकी आहे. साईप्रीत लाईव्ह इव्हेंट. एक चांगली क्लॅरिटी, पण आरिफ नाडकरचा प्रयत्न बसला या चेंडूवरती. नाही, फलंदाज अरबाजचा या चेंडूवरती हसनचा या चेंडूवरती प्रयत्न बसला आणि धोका संभवलाय तो ठाणे नावे या टीमला. आता संधी असेल ते डीजे ऑपरेटरला.
हॅलो हॅलो आता समालोचनचं काम करतील उज्ज्वल पाटील जे नावाजलेले आहेत खालापूर तालुक्यामध्ये आणि प्रत्येक वेळी ते पुढारपण घेतात या प्रत्येक गोष्टीसाठी आणि त्यांचं एक अविभाज्य घटक आहे की ते प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे पुढे असतात आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मॅचमध्ये पण असो किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये ते आपल्याला सांगतील आणि ते चांगल्या प्रकारची कॉमेंट्री करतात. उज्ज्वल पाटील तुम्ही प्लीज माइक घेऊ शकता. और इसी प्रकार धन्यवाद अनिकेत जी गोरे. वैसे तो मुझे यही करना था लेकिन ये सही बात है आपने बहुत अच्छी तरीके से ये पूरा मायना किया है और मुझे तो लगता है कि ये एक 1.5 से 2 लाख की पब्लिक यहाँ पर खचाखच भरी हुई है और मुझे लगता है सुजल भुरके जी आपकी क्या राय है यहाँ पर आप मंच पर आप बता सकते हो. उज्ज्वल पाटिल. और यहाँ पर हमारे गुरुवर्य राज साहब ठाकरे इन्होंने बोला था कि आप जाते ही खर्च लगाइए जरा, और उनकी फरमाइश यहाँ पे हम पूरी कर रहे हैं. इसी दरमियान हम जा रहे हैं ग्राउंड पर. आणि इथे मात्र या प्रकाश जोतातील हे देव नावे ठाणे नावे ग्रामपंचायत लीग ज्या ठिकाणी दहिवली असेल, देव नावे असेल, तारवाडी, सांगडेवाडी, ठाणे नावे आणि अशी सर्व ही गावे जिथे आहेत आणि त्यांची ही ग्रामपंचायत लीग 2025 आजचा हा शेवटचा दुसरा असा प्रकाश जोतातील सामने आता आपण खेळवत आहोत आणि ठाणे नावे रायडर्स आणि रोहित अभि 11 जिंकण्यासाठी. हॅलो हॅलो. बरं, याच दरम्यान बरं आता अनिकेतजी गोरे तुम्हाला सांगू इच्छितो याच्यानंतरचा होणारा सामना शिवतीर्थ 11 हा आणि सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान ठाणे नावे या दरम्यान होणारा सामना. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण त्वरित स्टेजकडे संपर्क साधावा नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी. उज्ज्वल जी तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे. दोन्ही संघ मालकांनी प्लीज दोन्ही संघ कॅप्टननी कर्णधारांनी स्टेजकडे संपर्क साधा. नाणेफेकीचा कौल होणार आहे. आणि इथे मात्र दुसऱ्या इनिंगचा हा पहिला चेंडू निर्धाव खातं खोलण्यात अयशस्वी आणि जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 16 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान, परंतु काही होऊ शकतं कारण काल ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जो संघ गेला तो म्हणजे शिवतीर्थ 11. बंटी नलावडे अजून सुद्धा आठवण असेल त्यांना, कारण नितीन शेठ चौधरी हे सुद्धा होते आणि अशीच धावसंख्या होती ती म्हणजे 29 धावांची गरज होती. मी स्वतः कॉमेंट्री बॉक्सवर होतो आणि ज्या ठिकाणी आपण 50 धावा चेस करण्यात अयशस्वी असा विषय होता आणि तिथे. आणि उज्ज्वलजी माझं एक तुम्हाला एक म्हणणं आहे की ह्या सामन्यामध्ये आणि त्या सामन्यामध्ये काय फरक असू शकतो. आणि इथे पहा हा मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू, तिथे फिल्डर हजर परंतु थोडासा अंदाज चुकतोय. ही चूक मात्र होता कामा नये, कारण जर तुम्हाला कमीत कमी धावांचा पाठलाग करून द्यायचा नसेल समोरच्या टीमला तर ही चूक तुम्हाला अजिबात परवडणार नाहीये. आणि नक्कीच केतन बोरले आपण इथे यायचं आहे. सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान या संघाचे कर्णधार केतन बोरले त्वरित आपण यायचं आहे कारण यानंतरचा तुमचा होणारा सामना आहे. बरं, रोहित अभि 11 या संघासाठी हा पुढचा चेंडू इथे मात्र चुकतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवतोय तो म्हणजे फलंदाज मोहसिनची काल सुद्धा मी कामगिरी पाहिली, अतिशय वाखडण्याजोगी. एसपी ग्राउंड सासगाव धाकटी पंढरी या मंदिराच्या पायथ्याशी होणारे हे सामने. देव नावे ठाणे नावे ग्रामपंचायत लीग. आणि मी नेहमी बोलत असतो, आता सुद्धा बोलेन, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जन्म तेवढा देव नावेत झाला पाहिजे.
आणि इथे त्याचाच प्रत्यय आपल्याला येताना, कारण हे भव्य दिव्य जे सामने आयोजिले आहेत हे ठाणे नावे आणि देव नावे या सर्व गावातले, या दोन पंचायतीमध्ये येणाऱ्या सर्व गावातले या सर्व युवकांचा हा सहभाग आहे, हे योगदान आहे, त्यांचा अनुभव आणि त्यांची जिद्द, चिकाटी, मेहनत या सर्वांचं प्रत्यय आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय. इथे मात्र पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, परंतु एकही धाव नाही. 38 मध्ये चेंडू अडवून तिथे मात्र मुर्तुजा आरिफ सॉरी, एकही धाव नाही या चेंडूवर. केतन लवकर या, आपल्याला पेनल्टी लावली जाईल, आपण लवकरात लवकर यायचं आहे. रोहितजी पाटील आणि दर्पणजी बुरके यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावे या आयोजकांची विनंती. नक्कीच. हा पुढचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच, थोडासा पेस जास्त, काही समजला नाही फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाखेर 6 धावा बिनबाद. हो नक्कीच. हॅलो हॅलो. आणि उज्ज्वलजी, आत्ताचा जो सामना होतोय त्यामध्ये पहिले शतक तर संपलेलं आहे नक्कीच पहिलं षटक संपलेलं आहे. आणि पहिल्या त्याप्रमाणे षटकाखेर जर आपण पाहायला गेलो की ह्या धाव संख्या जर आपण प्रकार चेक केलं तर पुढच्या किती टार्गेट असू शकतो? नाही, टार्गेट म्हणजे असं आहे अनिकेतजी, तुम्हाला सांगतो, जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडूंमध्ये हा 10 धावांची गरज आहे फक्त. परंतु हा खेळ असा आहे, काल तुम्हाला म्हणून त्याचा प्रत्यय मी देत होतो, कारण मी स्वतः इथे होतो. 29 धावांचा पाठलाग करत असताना नितीन शेठ चौधरी, बंटी शेठ नलावडे, दर्शन आंग्रे आणि त्यांचे चौथे संघ मालक रात्रीचे 1 वाजून संजय- गेले असून संजय मामा सुद्धा कडव. संजू मामा कडव, नितीन शेठ चौधरी, बंटी शेठ नरवडे, नक्कीच, जयजी नक्कीच, तावडे नक्कीच, नक्कीच. आणि सुधीर शेठ चौधरी यांची उपस्थिती स्टेजवर असताना ही प्रार्थनीय आहे. नक्कीच याकडे लक्ष वेधलं पाहिजे. आणि दर्शनचे कौतुकास्पद. आंग्रे सुद्धा अमितजी कौतुकास्पद, आणि अमितजी नक्कीच कौतुकास्पद. कौतुकास्पद. दरम्यान या वेळी सामन्याकडे वळूया. दुसरं षटक आणि हा चेंडू मात्र यॉर्कर पद्धतीचा. इथे अपील होतोय पंचांकडून, दाद नाही परंतु निर्धाव चेंडू. आणि हा जो प्रेशर आहे, हा जो प्रेशर ज्याने पेलला, ज्याने हा प्रेशर खेळून काढला तोच विजयी झाला. कारण कालची मॅच तुम्हाला सांगतो, नितीन शेठ चौधरी यांची पुन्हा एकदा मी सांगेन आणि त्यानंतर शिवशक्ती 11. आणि हा पुढचा चेंडू पहा, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि तोच प्रत्यय आणि त्याचं डुप्लिकेशन मी म्हणेन इथे आपल्याला पाहायला भेटतंय. कारण बघा, ओव्हर कॉन्फिडन्स हा कधीही आपल्याला घातक असतो. कॉन्फिडन्स असावा, आत्मविश्वास हा असावा, परंतु अति आत्मविश्वास हा बघा. आणि इथे मात्र चुकतोय तो गोलंदाज. यष्ट्यांच्या बाहेरून जाणारा चेंडू, आमचे दक्ष पंच अमितजी, काल मी सांगितलं होतं इथे, एक वेळ भूषण म्हणजे जी आता टाटाने टेक ओव्हर केले, ती चिमणी हलेल पण पंच हलणार नाही, लक्षात घ्या. नक्कीच. इथे मात्र रनआउटचा चान्स. पंच म्हणजे 1-2 पंच तर अशा आहेत, 1-2 मॉडल तेच अडवतील. ह्या पद्धतीची त्यांची कामगिरी आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि इथे मात्र लेग बाईचा इशारा देतात आपले पंच. तेवढेच दक्ष. आणि धाव संख्या इथे वाढते. धाव संख्या पोहोचलेली आहे 8 वर. धाव संख्या पोहोचलेली 8. किती नाही 8 धाव संख्या झालेली 8. इथे मात्र आमचे मित्र सवंगडी स्वप्नीलजी पालांडे इथे आठवण येताना. आणि उर्वरित त्यांनी आज गाडी पण घेतली आणि गाडीचा नंबर ठेवलाय 4 आणि 3 अट्टे. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. उर्वरित 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे, ती म्हणजे रोहित अभि 11 संघाला. त्यामुळे मी वारंवार सांगत असतो, कालपासून सुद्धा मी सांगतो, कारण ओव्हर कॉन्फिडन्स, ओव्हर स्मार्टगिरी ही चालत नाही. लक्षात घ्या, आपण जेवढे ग्राउंडला, जेवढे डाऊन टू अर्थ असाल तेवढं आपल्यासाठी फायदेशीर आहे. कारण तेव्हाच आपल्याला कळते की आपल्या खिशात 1 रुपया असेल तरी तीच किंमत आणि लाख रुपये असेल तरी तीच किंमत. त्यामुळे जरी 50 रन पाहिजे असतील तरी तुम्हाला तसंच खेळायचं आहे, आणि 1 रन पाहिजे असेल, 10 रन पाहिजे असेल तरी तुम्हाला तसंच खेळायचं आहे. तुमची खेळी ही बिघडता कामा नये फक्त आणि फक्त ओव्हर कॉन्फिडन्समुळे. आणि इथे मात्र फुल टॉस चेंडू. स्वप्नील पालांडे यांचा मला कॉल येतोय, कारण त्यांची मी आठवण काढली. बोला स्वप्नीलजी.
कॅमेरामॅनला एक विनंती, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर संजू मामा कडव, दर्शनजी आंग्रे, नितीन शेठ चौधरी, बंटी शेठ नलावडे, जयजी पालांडे, सुधीर शेठ चौधरी आणि अशोकजी गोतारणे उपस्थित असताना तुम्ही व्यासपीठावर सुद्धा लक्ष केंद्रित करावे ही विनंती. आणि संदीपभाई बोरले सुद्धा उपस्थित आहेतच. आणि इथे मात्र स्वप्नीलजी पालांडे यांचा दुबईवरून आपल्याला मेसेज आहे. 1 मिनिट स्वप्नीलजी पालांडे प्लीज. शिवसेना. आणि हा शुभेच्छांचा वर्षाव स्वप्नील पालांडे यांना होताना इथे मात्र चेंडू जातोय एनपी ढाबा वडपाची डीजे. सामन्याची फक्त औपचारिकता बाकी, 1 धावेची गरज. इथे मात्र सिक्सर जात नाही तर नक्कीच बीपीची गोळी खाण्याची वेळ आली असती संघ मालकांना. आणि निर्णय केतन बोरले कृपया आपला निर्णय काढवा. आणि इथे मात्र आउट. एक अतिशय दक्ष पंच. औपचारिकता बाकी असेल परंतु तरी पण शेवटच्या चेंडूपर्यंत खेळण्याची खेळाडू वृत्ती या दोन्ही संघांकडे आहे आणि ती नक्कीच पूर्ण करणार. केतन बोरले काय घेतलंय? 1 रन. 1 धावेची गरज. हॅलो उज्ज्वल जी, आता या विकेट मुळे काही परिणाम होऊ शकतो का? परिणाम होऊ शकत नाही. लक्षात घ्या अनिकेतजी, तुम्हाला सांगू इच्छितो उर्वरित 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. तुम्हाला सांगतो जर तो सिक्सर गेला नसता, जर गोलंदाजी चांगल्या प्रकारे झाली असती, 1 किंवा 2 धावा गेल्या असत्या तर नक्कीच अमितजी तुम्हाला सांगतो एक 6 ते 7 धावांची गरज असती ह्या शेवटच्या षटकामध्ये. उज्ज्वलजी नक्कीच या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता उरलेली आहे. दर्पणजी बुरके आणि रोहितजी पाटील यांनी व्यासपीठावर आगमन करावे ही विनंती, आयोजकांकडे ही विनंती. विलंब न ठेवता सामना त्वरित उरकावा. चला घ्या, ही फॉर्मॅलिटी बाकी आहे फक्त अमितजी तुम्हाला सांगतो. नक्कीच औपचारिकता. हो. आणि इथे मात्र 1 धावेची गरज, परंतु तरी सुद्धा ठाणे नावे रायडर्स संघाला मानलं पाहिजे. हा चेंडू सनसरीत प्रत्युत्तर नक्कीच 6 नाही, ह्या चौकार गेला मला वाटतंय. 6 आहे. ह्या सिक्सर साठी 200 नाही, आता 500 ची गरज आहे. परंतु ठीक आहे, 200 ची बोली लावलेली आहे ती म्हणजे जयजी तावडे यांनी. नक्कीच देवनागरी सुप्रसिद्ध ऍडव्होकेट जयजी तावडे यांच्याकडून या षटकासाठी 200 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. डीजे घ्या.